हे मोठं साईज आहे लटकन मध्ये हँगिंग, हे 10 ग्रॅम पर्यंत आहेत मिनिमम। हे वर्टिकल म्हणून टॉप्स आहेत, वर्टिकल मनी टॉप्स म्हणून आहेत, त्याच्यामध्ये यूज करताना तो ग्रेप टॉप्स आहेत बघा, हे ग्रेप्स आहेत केलेले तयार। 10 ग्रॅम पासून पुढे येणार तुम्हाला, म्हणजे जसं साईज मोठा आहे तसं वजन वाढतं त्याचं। हे 3 ग्रॅम पर्यंत आहेत, कास्टिंग म्हटलं तर 2 ग्रॅम पर्यंत येतं, त्याने वरती सोन्याचं असतं। त्याच्यामध्ये तुम्हाला ठुशी किंवा असं इयरिंग वगैरे घालायचं म्हटलं तर सेट पण करता येतं त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये अशी एक इयरिंग आहे, पण सानिया मिर्झा रिंगच म्हटलं जातं, पण ही 22 कॅरेट मध्ये येते। आता हे कास्टिंग टॉप्स म्हणून असतात, हे 3.5 ग्रॅम पर्यंत येतात। आता ह्याला नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण PNG ज्वेलर्समध्ये आलो आहोत। पुणे येथील लक्ष्मी रोड येथे पुना गाडगे ज्वेलर्स यांचे कानातल्यांचे कलेक्शन आपण आज पाहणार आहोत। खूप सुंदर डिझाईन आलेले आहेत आणि आपल्याला कानातल्यांचे वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळणारच आहेत। त्यासोबत किती ग्रॅमचे कानातले आहेत त्यांचं डिटेल तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। इयरिंग येते अशी लहान मुलांसाठी वगैरे घालता येते किंवा सेकंड टॉप्स म्हणून पण घालता येतात कानामध्ये। ओके, आता इथे कमी वजन आहे 830 मिलीग्रॅम म्हणून आहे। बर, लहान मुलांना कसं एवढे हेवी नाही घालता येत, कानाला त्यांच्या बरोबर बसतील असे त्याला इयरिंग वगैरे देता येते, प्लेन इयरिंग। ओके, त्याच्यानंतर मग दुसरी अशी एक इयरिंग आहे, एक सानिया मिर्झा म्हणून रिंग आहे। बर, किंवा तिचं वजन येतं 765 मिलीग्रॅम पासून येतात त्या। सेकंड टॉप्स म्हणून घालता येतात कानामध्ये, इथे नाही घालता येत कारण त्याचे प्रेस लॉक नाजूक राहतात ना, त्यामुळे आपण सेकंड टॉप्स वगैरे घालू शकतात, यासाठी संदर्भ देते। त्याच्यानंतर मग प्रेस फिट मध्ये येतात असे, काहींना असे टॉप्स फिरकीचे वगैरे नको असतात, त्यांना डायरेक्ट प्रेस म्हणून लॉक हवे असतात। मिनिमम 3 ग्रॅम पासून स्टार्टिंग येते त्याची, विदाउट लटकन मध्ये येतात, प्रेस फिट लॉक होतात असे। त्यांच्यावर वर्टिकल इयरिंग मध्ये असे येणार तुम्हाला, हँगिंग मध्ये येतात ते रिंग, मिनिमम 4 ग्रॅम पासून येतात, 4-3 ग्रॅम पासून। साईज मोठा घेतला की ते मोठ्या प्रमाणे येणार, छोटा साईज घेतला तर छोट्या साईज प्रमाणे येतात ते तुम्हाला त्याच्यात। यामध्ये तुम्हाला भरपूर अशा डिझाईन बघायला मिळणार आहेत बघा, डिझाईन्स वगैरे पण मिळतात। दुसरा एक असा आहे, त्याच्यामध्ये ही अशी बास्केट रिंग म्हणून पण येते। ओके, त्याची म्हणजे जो डिझाईन्स आहे हे बास्केट रिंग म्हणून यूज केलं जातं। ही बास्केट रिंग आहे, मिनिमम आहे ती 3 ग्रॅम पासून पुढे येतात, त्याच्या खाली वजनाला येत नाही। तिचं वजन आता मिनिमम 5 ग्रॅमची इयरिंग आहे, बास्केट रिंग म्हणतात। त्याच्यानंतर मग ही फॅन्सी कलकत्ती रिंग म्हणून येते, हिला पण वजन येतं, ही नाही म्हटलं तरी ही आता ही 12 ग्रॅमची इयरिंग आहे, 12 ग्रॅमची। ओके, इकडे असतील बघ ड्रॉवर, हे प्लेन इयरिंग आहे, किंमत 800 मिलीग्रॅम पासून येते। हे लहान मुलांसाठी वगैरे घालू शकते किंवा सेकंड टॉप्स म्हणून पण घालता येते। ओके, त्याच्यानंतरची एक रिंग अशी आहे, हे सानिया मिर्झा रिंग म्हणून आहे, आपण नाकामध्ये पण घालू शकतो किंवा सेकंड टॉप्स म्हणून पण घालता येतात किंवा आपण कानामध्ये पण घालता येतात। प्रेस फिट लॉक राहते। छोटे डायमंड येतात का याच्यामध्ये? मिनिमम ते 18 कॅरेट मध्ये येते। ओके, 18 कॅरेट। 18 कॅरेट मध्ये देताना आपण स्टोनचं वजन वेगळं राहतं आणि स्टोनची किंमत पण राहते त्याच्यामध्ये, स्टोनची प्राइस राहते। मग तुम्हाला अशी एक येते, हे वर्टिकल इयरिंग मध्ये येतात, फॅन्सी मध्ये येतात। हे वजन आहे, हे लहान मुलांसाठी वगैरे आपण यूज करू शकतो। त्याच्यामध्ये 1 ग्रॅम 151 मिलीग्रॅम आहे त्याचं वजन। त्याच्यामध्ये मग अशी प्रेस फिट इयरिंग येते, लाईट वेट मध्ये एकदम येतात, प्रेस फिट इयरिंग आहे, तिचं वजन आहे 1.5 ग्रॅम पर्यंत आहे, हे पण यूज करू शकतात ते। त्याच्यामध्ये अशी एक इयरिंग आहे, पण सानिया मिर्झा रिंगच म्हटलं जातं, पण ही 22 कॅरेट मध्ये येते, थोडे जास्त आहे, म्हणजे याला कास्टिंग असं यूज केलं जातं याच्यामध्ये पूर्ण। ह्याच्यामध्ये पण सोन्याचं वजन आणि खाड्याचं वजन आणि खाड्याची किंमत पण दिली जाते, पण हे 22 कॅरेट येते। आणि सानिया मिर्झा ही 18 कॅरेट मध्ये। या सर्व डिझाईन तुम्ही बघू शकताय बघा, वेगवेगळ्या वर्टिकल इयरिंग मध्ये येतात, लटकन मध्ये वगैरे येतात, मिनिमम 3.5 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे त्याच्यात। आता एकदम छोट्यात घेतला तर हा 3 ग्रॅम मध्ये पण येईल तुम्हाला, एकदम बिग साईज हवा असेल तर तुम्हाला 6.5 ग्रॅम पर्यंत जात। आता हे 6 ग्रॅमचे आहेत ना कानातले। हे रिंग आहेत बघा, तुम्ही बघू शकता, हे ते लटकन सुद्धा आहे त्याला खाली, म्हणजे झुमके आहेत आणि दोन्ही याचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे रिंग पण आहे आणि झुमका स्टाईल मध्ये पण तुम्हाला इथे मिळणार आहेत। तुम्ही डेली यूजला पण वापरू शकता किंवा हे ठुशी इयरिंग आहे,
त्याला ठुशी इयरिंग म्हटलं जातं. ठुशी इयरिंग ओके. हा हा. हे लाखेमध्ये असतं. याच्यामध्ये सोन्याचं वजन वगैरे आणि लाखेचं वजन असतं त्याच्या आतमध्ये. ओके. मिनिमम 9 ग्रॅम तिचं वजन आहे. सोन्याचं वजन 6 ग्रॅम 250 आहे तिचं. बर. त्याच्यात लाख वापरले जाते आणि वरती सोन्याचं असतं. याच्यामध्ये तुम्हाला ठुशी किंवा असं. हा, हे बघा आपण जी ठुशी घालतो त्याचं डिझाईन बघा याला दिलेलं आहे. खूप छान असे कानातले आहेत बघा. थोडस वेगळं आहे बघा हे. हे बटन किंवा हे 1.5 ग्रॅम पासून येतात. बटन टॉप्स आहेत. हे बटन टॉप्स आपण यूज करू शकतो. हे वर्टिकल टॉप्स असतात. त्याचं वजन 1.5 ग्रॅम पर्यंत आहे. 1.5 ग्रॅम पर्यंत आहे. त्याच्यामध्ये हे असे कास्टिंग मध्ये येतात. कास्टिंगला कसं राहतं, थोडं साधारणतः वजन राहतं. आता हे 3 ग्रॅम पर्यंत आहेत. कास्टिंग म्हटलं तर 2 ग्रॅम पर्यंत येतं. कास्टिंग मध्ये केलं जातं. त्याच्यानंतर हे जे टॉप्स म्हणून वापरले जातात. हँगिंग असतात. किमान त्याच्यामध्ये तुम्हाला नेकलेस वरती किंवा सेट वरती काही करायचं म्हटलं तरी त्याला ते चालून जातं. हे मिनिमम 2.5-3 ग्रॅम पर्यंत येतात असे लटकनमध्ये. त्याच्यानंतर हे कोरल टॉप्स म्हणून येतात. मिनिमम याचं वजन आहे 3 ग्रॅम पर्यंत आहे. हा मोती तारेमध्ये बांधलेला असतो त्याला आणि त्याचे फूल तयार केलेलं असतं. हे जे फूल फ्लावर तयार केले ते फ्लावर तयार केले त्याला. याच्यामध्ये डिझाईन मिळणार आहेत ना वेगवेगळे आपल्याला. डिझाईन्स येतात तुम्हाला. साईज मोठा छोटा असे वेगवेगळ्या डिझाईन्स हँगिंग मध्ये वगैरे तुम्हाला मिळून जातात. नेकलेस वरती सुद्धा तुम्ही मॅच करू शकता. मध्ये पण येतात तुम्हाला. ते पण दाखवतो. हे तर एडी स्टोन मध्ये हे टॉप्स येतात. पुडी म्हणून यूज केला जातो. एडी स्टोन मध्ये हे 22 कॅरेट मध्ये येतात. त्याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रॉस वजन त्याचं 3-3.5 ग्रॅम राहतं. 3 ग्रॅम 300 हे सोन्याचं वजन राहतं. त्याच्यामध्ये स्टोनचं मेन्शन राहतं. आपण स्टोनची किंमत घेतो. जेव्हा कस्टमर एक्सचेंज जातील तेव्हा आपण स्टोन त्याचे मायनस करून घेतो. जे काय सोन्याचं वजन आहे ते घेतलं जातं. मग कस्टमर म्हणतो की साईज मोठे हवे असतात. आता ह्याचं साईड पूर्ण कास्टिंग करून मग ते स्टोन बसवलेले जातात पूर्ण. आणि आता ह्याचं वजन आहे 4 ग्रॅम 522 वजन आहे त्याचं सोन्याचं वजन. स्टोन सहित वजन आहे त्याचं 6-5 ग्रॅम पर्यंत आहे असं राहतं. आता हे कास्टिंग टॉप्स म्हणून असतात. हे 3.5 ग्रॅम पर्यंत येतात. आता ह्याला चेन वगैरे असतात. काही कस्टमर म्हणतात की आम्हाला लटकन पाहिजे कानाच्या खाली थोडे, तर ते यूज केलं जातं. ही बॉक्स चेन असते. बॉक्स चेनच्या खाली त्याला प्लेन जोंधळामणी जॉईन केलेलं असतं आणि हे कास्टिंग पीस मध्ये येते. मिनिमम 3.5 ग्रॅम पर्यंत येते. हे वर्टिकल म्हणून टॉप्स आहेत. वर्टिकल मनी टॉप्स म्हणून आहेत. त्याच्यामध्ये यूज करताना तुम्ही वरचे टॉप्स यूज करू शकता. हे असं असतं. तेही दाखवतो तुम्हाला. तुम्ही हे लटकन काढून पण ठेवू शकता. तुम्हाला फंक्शन यूज करायचं असेल तेव्हा वापरू शकता किंवा हे डेली साठी तुम्ही हे टॉप्स पण वापरू शकता. आता ह्याचं मिनिमम वजन हे 4 ग्रॅम आहे. असे 3 ग्रॅम मध्ये पण येतील पण ते साईज छोटा येतो. थोडा मोठे नाही येणार. 4 ग्रॅम मध्ये वगैरे घेतलं तर दिसायला ते मोठे पण दिसतात. हे बघा आता हे डिझाईन तुम्ही बघताय ते एडी म्हणजे अमेरिकन डायमंड मध्ये यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये गोल्ड मध्ये आणि कानातल्यांचा डिझाईन बनवलेले आहेत. बऱ्याचशा लेडीजला अमेरिकन डायमंड वापरायची खूप म्हणजे फॅशन आहे हल्ली. त्यामुळे बऱ्याचशा जणी असं बनवून घेतात. तर तुम्ही सुद्धा इथे येऊन अशा प्रकारचे वेगवेगळे 3 ग्रॅम पासूनचे बघा कानातले आहेत. वेगवेगळे लहान मोठ्या साईजमध्ये. तर तुम्हाला जी आवडेल ती त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. स्क्वेअरमध्ये फुलांचं डिझाईन आहे किंवा बघा हे हिरे आहेत सगळे लावलेले. त्याच्यामध्ये आपल्याकडं ग्रेप स्टॉक्स म्हणून पण येतात. मिनिमम त्याचे रेंज आहे 3-3.5 ग्रॅम पासून तरी येतात. आता हे ग्रेप टॉप्स आहेत बघा. हे ग्रेप्स आहेत केलेले ग्रेप टॉप्स. त्याच्यानंतर तुम्ही ठुशी टॉप्स म्हणून पण येतात. कस्टमर म्हणतात की असे आम्हाला राऊंड मध्ये पाहिजे. हे राऊंड मध्ये पण येतात त्यांना असे यूज करायला. आता याचं वजन हे मिनिमम 4 ग्रॅम पर्यंत आहे. आपल्याला कमीत कमी असे नुसते 5 डॉट वाले पण येतात. ते असे तेही दाखवतो तसे पण येतात. हे कसे ह्याचं वेट एक जवळजवळ 4 ग्रॅम पर्यंत आहे. हे दिसणारे छोटे दिसतात पण त्याला वजन जास्त लागतं. कारण त्याच्या दांडीला वजन जास्त लागतं. कारण त्याच्यावरती त्याचं मेन बेस आहे. मला जे मागाशी म्हटलं होतं हे कलकत्ते एम्बस म्हणून आहे. हे मिनिमम 4.5 ग्रॅम पर्यंत येतात. दिसायला मोठे दिसणार तुम्हाला. वजन राहतं तसं त्याच्यावर.
त्याचं फ्लावर केलेलं, मग खाली त्याला लटकन मध्ये केलेले असतात. याचं वेट आहे 500 5.5 ग्रॅम पर्यंत वगैरे येईल तुम्हाला. कलकत्ती टॉप्स म्हणून आहेत, मिनिमम लटकन राहतं. हे 3 ग्रॅम 300 मध्ये येतात ह्या रेंजमध्ये. ह्याला वजन असतं कारण कलकत्तीला वजन येतं. आता हे छोटा साईज राहिला, त्याच्यामध्ये तुम्ही जर असे मोठा साईज बघायला गेलात, हे मोठा साईज आहे लटकनमध्ये हँगिंग. हे 10 ग्रॅम पर्यंत आहेत, मिनिमम ह्याचं 10 रेंज येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला नेकलेस सेट वरती करता येतं किंवा मंगळसूत्र घेतलं की तुम्हाला एक सेट करायचं म्हटलं, बांगडी बिंगडी तर ह्याच्यावर मॅच होतं तुम्हाला सगळं अशा. हे 10 ग्रामच्या रेंज मधले आहेत. 10 ग्राम पासून पुढे येणार तुम्हाला, म्हणजे जसं साईज मोठा आहे तसं वजन वाढतं त्याचं. प्रत्येकाचे मेकिंग चार्जेस वेगवेगळे असतात ना? वेगवेगळे राहतात. म्हणजे छोटा साईज घेतला असेल तुम्हाला, हे ग्रेप टॉप्सला तुम्हाला 17% मेकिंग राहते. ओके. पर ग्राम बघायला गेलं तर तुम्हाला 1300 रुपये 1400 रुपये पर ग्राम पडते आजच्या रेटच्या हिशोबाने असं बघायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर सुंदर असं कानातल्यांचं डिझाईन पाहिलं आहे. कमी ग्रॅमपासून ते जास्त ग्रॅमपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कानातले, म्हणजे अमेरिकन डायमंड आणि गोल्ड मध्ये गुंफलेले कानातले, लटकन, तसेच वेगवेगळ्या आणखीन व्हरायटी त्या दादाने तुम्हाला दाखवल्या. आणि त्याचे ग्रॅममध्ये वजन किती आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लक्ष्मी रोड येथील पुना गाडगीळ यांच्या या शाखेला नक्की भेट द्या आणि खरेदीचा आनंद घ्या. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकनचे बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि असंच सुंदर सुंदर कलेक्शन पाहायला मिळणार आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. त्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारचे शॉपिंगचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला कळत जाईल. तर सगळ्यांचे धन्यवाद.